शब्दार्थ ओढ, आकर्षण, स्वैर, मुक्त, राई, बाग, कानोसा घेणे, छाऊल घेणे, अंगुली, बोट, पसार होणे, पळून जाणे, कुंज, वन, अलगुज, बासरी, इतगुज, गुजगोष्टी मनातल्या गोष्टी सांगणे, राबणे, कष्ट करणे. आकृत्या पूर्ण करा. सानुल्या झुळकेच्या इच्छा. सानुल्या झुळकेच्या इच्छा. बाजारी जावे, नदीकाठी जावे, पडक्या वाड्यापाठी जावे, बागेत जावे. सानुल्या झुळकेच्या प्रवासाचे स्वरूप. सानुल्या झुळकेच्या प्रवासाचे स्वरूप सुगंध घेऊन उधळणे, मखमली तरंग खुलवणे, झर्याची लकेर पसरवणे, स्वच्छंद स्वैर झुकणे. सानुल्या झुळकेची लोकोपयोगी कामे. सानुल्या झुळकेची लोकोपयोगी कामे जांभळे गाळणे, राबणाऱ्याच्या मुखावर टवटवी आणणे, सुगंध उधळणे. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. झुळकेला स्वैर झुकावे वाटते कारण तिला स्वातंत्र्य हवे असते. तिला सर्वत्र हिंडायचे असते. तिचे मन तिकडे ओढ घेते. तिला लोक आमंत्रण देतात. झुळकेला स्वैर झुकावे वाटते कारण तिचे मन तिकडे ओढ घेते. वेळूच्या वनात अलगुज वाजते कारण झुळूक स्वतःचं गाणे गाते. तिथे गुराखी अलगुज वाजवतो. तिथे ध्वनिफीत लावलेली असते. झुळकेच्या स्पर्शामुळे वेळूतून अलगुजाचा आवाज निघतो. वेळूच्या वनात अलगुज वाजते कारण झुळकेच्या स्पर्शामुळे वेळूतून अलगुजाचा आवाज निघतो. परिणाम लिहा. झुळकेने कलिकेला स्पर्श केला. कलिका फुलून बगेपर्यंत तिथून पसार व्हावे. बकुळीच्या फुलांना स्पर्श केला. बकुळीची फुले डोळ्यात शिंपडावी. खालील शब्दसमूहाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. चुकली मुकली लकेर. झर्यांची झुळझुळ म्हणजे त्याचे आनंदगीत असते. झुळूक झर्यांच्या तरंगावर फिरली की मधुर ध्वनी निघतो. त्याला चुकली मुकली पाण्याची गोड मधुर लकेर म्हणजे तान असे म्हटले आहे. पाचूचे मखमली शेत. शेतात जेव्हा पिकांची रोपे रुजतात व वर येतात तेव्हा ती हिरवीगार असतात. पाचू हे रत्नही हिरवे आहे. शेतातली ती हिरवीगार कोवळी रोपे म्हणजे जणू पाचूंचे मखमली शेत आहे अशी कल्पना केली आहे. 1 ते 2 शब्दांत उत्तरे लिहा. झुळकेने भेट दिलेली नैसर्गिक ठिकाणे. नदी, झरा. कवितेतील वर्णावरून कवीने वर्णन केलेला ऋतू. उन्हाळा. झुळकेच्या विश्रांतीचा प्रहर. तिन्ही सांजा. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा. वहावे, झुकावे, काठी, वाड्यापाटी, अळूवार, पसार, अलगुज, इतगुज. खालील शब्दांना कवितेतील शब्द शोधा. छोटी, सानुली, ताजेपणा, टवटवी, बोट, अंगुली, पावा, अलगुज. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा. झुळुकेची परोपकारी वृत्ती. झुळूक या कवितेत कवीला झुळूक बनून विविध प्रकारची गंमत निर्माण करायची आहे. परोपकारी वृत्तीने फिरून सर्वांना मदत करायची आहे. कळीला हळूहळू फुलावे लागते. फुलाचा सुगंध सर्वत्र पसरायचा असतो. वसंत ऋतूची गोड चमक सर्वत्र पसरायची आहे. वेळूच्या जंगलात जाऊन अलगद बासरीचा मधुर आवाज वाजवून आनंदाचे वातावरण निर्माण करायचे असते. कॉर्न फुलू इच्छित आहे. बकुळीचा चुरा करावा लागतो. जांभळा गाळून घ्यावा लागतो. थकलेला चेहरा थंड वाऱ्याच्या स्पर्शाने टवटवीत व्हायचा असतो. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण. प्रस्तुत कविता दामोदर कारे यांनी लिहिली आहे आणि मला ती खूप आवडली.
कविता आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे शब्दरचना अतिशय सोपी आहे. समर्पक शब्दरचनेमुळे कवितेला गेयता आहे. कवितेला सुंदर आशय मिळाला आहे. जुळूक बनून परोपकारी वृत्तीने मौजमजा काढण्याच्या कवीच्या कल्पनेमुळे ही कविता अर्थपूर्ण आहे. चुका, गोंधळ, यमकयुक्त शब्द यामुळे कविता मधुर आहे. कवितेतील स्पष्ट वक्तेपणा आणि उत्स्फूर्तता हृदयस्पर्शी आहे. तुम्ही पक्षी आहात अशी कल्पना करून तुम्हाला स्वच्छंदीपणे कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतील ते लिहा. मी पक्षी झाल्यानंतर मला देशभरात तसेच परदेशात जायला आवडेल. मी आकाशात उंच उडून जाईन, मोठ्या पर्वतावर जाऊन बसेन आणि इंद्रधनुष्य जवळून पाहीन. मी पक्षी झाल्यावर वेगवेगळ्या झाडावर बसेन आणि झाडावरची गोड फळे खाईन. मी आकाशाशी मैत्री करेन. मी मुक्तपणे फिरेन. मी वरच्या आकाशातून जमीन कशी दिसते ते पाहीन आणि मी सर्वत्र बियाणे लावेन आणि झाडे तयार करेन. नदी व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून समानलेखन करा.